श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे डिसेंबर महिन्याचे राशी भविष्य। म्हणजेच काय की येणारा जो डिसेंबर महिना आहे तो मकर राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसा असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आणि कोणत्या तुम्हाला दोन शुभ गोष्टी या महिन्यात होणार आहे, म्हणजेच काय की डिसेंबर महिन्यात कोणत्या दोन गोष्टी तुमच्यासाठी भाग्याच्या ठरणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता बघूया मित्रांनो की मकर रास ही राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। सध्या बघा मित्रांनो की मकर राशीला ही 7.5 चालू आहे, परंतु 7.5 मध्ये सुद्धा तुम्हाला दिलासा मिळणार आहे आणि चांगल्या गोष्टी ह्या डिसेंबर महिन्यात तुमच्या होणार आहेत। म्हणजेच काय की मकर राशीच्या व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना अतिशय चांगला जाणार आहे। त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे, समाजात त्यांचा मान सन्मान वाढणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही जर एखादं काम हातात घेतलं असेल तर ते काम तुमचं पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला ह्या डिसेंबर महिन्यात काही चांगल्या गोष्टी तुमच्या घडणार आहेत। तुम्हाला शुभ गोष्टी सुद्धा तुमच्या काही घडणार आहेत। त्याचप्रमाणे जर तुम्हाला नोकरी करण्याची इच्छा असेल, नोकरी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला नोकरीत बदल हवा असेल तर तो बदल सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात होऊ शकतो। म्हणजेच काय की मकर राशीला येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे। 7.5 मध्ये सुद्धा तुम्हाला आनंदाच्या काही बातम्या मिळणार आहेत, तुमचा आनंद वाढणार आहे। आणि मकर राशीचे व्यक्ती ह्या अतिशय कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात आणि त्यांना जर एखादी जबाबदारी दिली ती जबाबदारी ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही। अशाच मकर राशी व्यक्तींना येणारा डिसेंबर महिना कसा जाणार आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत येणारा डिसेंबर महिना मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे। किरकोळ आजार जर सोडले, म्हणजे ऋतू बदलातील आजार जर सोडले, थंडीचे आजार, सर्दी, खोकला हे किरकोळ आजार जर सोडले, बाकीचा कुठल्याही प्रकारचा मोठा आजार तुम्हाला जाणवणार नाही। फक्त व्यायामाकडे लक्ष द्या। आपले आरोग्य आणि आपले शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुद्धा व्यायामाने चांगले राहत असते, त्यामुळे व्यायामाकडे लक्ष द्या। प्रवासात जर तुम्ही गेला ती प्रवासात सुद्धा तुम्ही खाण्यापिण्याकडे लक्ष द्या। बाकी एकंदरीत डिसेंबर महिना हा मकर राशीच्या व्यक्तींना आजारपणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला जाणार आहे। थोडंसं खाण्यापिण्याच्या सवयी जर तुम्ही बदलल्या तर तुम्हाला डिसेंबर महिन्यात कुठल्याही प्रकारचा त्रास हा जाणवणार नाही। त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे। तुमचं नॉलेज वाढणार आहे, तुमचं ज्ञान वाढणार आहे, परंतु ज्ञानाबरोबरच तुमच्यामध्ये अहंकार सुद्धा येऊ शकतो। त्यामुळे विद्यार्थी वर्गाने अहंकार टाळायचा आहे। एखादी गोष्ट फक्त मलाच येते, बाकी कोणालाच येत नाही, हा जो तुमच्यामध्ये जो अहंकार डिसेंबर महिन्यात निर्माण होऊ शकतो तो निर्माण होऊ न देता तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा। जर डिसेंबर महिन्यात तुमची स्पर्धा परीक्षा असेल, एखाद्या विद्यार्थ्यांच्या जर परीक्षा असतील, त्या परीक्षा तुम्हाला चांगल्या जातील, तुम्हाला त्या परीक्षेमध्ये यश नक्की मिळणार आहे। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना जर उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल, परंतु काही अडचणी येत असतील, त्या अडचणी त्यांच्या दूर होणार आहेत आणि त्यांना परदेशात जाण्यासाठी त्या विद्यार्थी ह्या यशस्वी होतील। त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची असेल, काही अडचणी निर्माण होत होत्या, त्या ॲडमिशन तुमची येणाऱ्या डिसेंबर महिन्यात होऊ शकते। त्याचबरोबर विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे। तुमचा अभ्यास चांगला होईल, परंतु तुमच्यामध्ये थोडासा अहंकार निर्माण होईल, तो अहंकार तुम्हाला निर्माण होऊ द्यायचा नाहीये। त्यानंतर बघूया की प्रेम प्रकरणात तुम्हाला चांगलं यश या डिसेंबर महिन्यात मिळणार आहे। त्यानंतर बघूया की मकर राशीचं वैवाहिक जीवन कसं असेल। तर मित्रांनो, वैवाहिक जीवनात तुम्हाला थोडासा सांभाळून राहावं लागणार आहे। येणारा डिसेंबर महिना मकर राशीच्या
ज्यांची लग्न झालेले आहे त्यांच्या जोडीदार हा थोडासा रागवलेला असेल, तो तुमच्यावर चिडलेला असेल किंवा त्याचा स्वभाव हा डिसेंबर महिन्यात थोडासा चिडचिडेपणाचा असेल, रागवण्याचा असेल, त्यामुळे तुम्हाला थोडंसं सांभाळूनच घ्यायचं आहे. तुमच्या जोडीदाराला तुम्हाला डिसेंबर महिन्यात सांभाळून घ्यायचं असे आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्या जोडीदाराचं काही म्हणणं असेल तर ते म्हणणं तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की 15 डिसेंबर नंतर मात्र वातावरण थोडंसं निवळलेलं असेल, तुमच्या जोडीदाराचा राग शांत झालेला असेल आणि जोडीदारसुद्धा तुमच्यासोबत चांगलं वागणार आहे. परंतु 15 डिसेंबरच्या आधी मात्र तुम्हाला जोडीदाराचं थोडंसं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. तुमचा जोडीदार तर तुमच्या रागावला असेल तरी पण तुम्हाला रागवायचं नाही आहे, तुम्हाला क्रोधित व्हायचं नाही आणि तुमचा जोडीदार काय म्हणणं, जोडीदार काय बोलतोय याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. 15 डिसेंबर नंतर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात. तुमचा जोडीदार आणि तुमचं चांगलं पटणार आहे आणि येणारा जो डिसेंबर महिना आहे तो 15 डिसेंबर नंतर तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया की भाग्य. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात मकर राशीच्या व्यक्तींचं भाग्य हे अतिशय चांगलं असणार आहे. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करणार असाल तर ती गुंतवणूक तुम्ही येणाऱ्या डिसेंबर महिन्यात करू शकता. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही येणाऱ्या डिसेंबर महिन्यात करू शकता. एखादं नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता, नवीन जागा खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्याला उसने पैसे द्यायचे असेल किंवा कोणाला कर्ज स्वरूपात तुम्ही पैसे देणार असाल तर ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्यात तुम्ही देऊ शकता. परंतु कोणालाही कर्ज देत असताना किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. तुमच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांचा सल्ला घेऊनच तुम्ही इतरांना उसने पैसे द्या किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करा. आणि येणाऱ्या डिसेंबर महिन्यात जर तुमचे पैसे एखाद्या ठिकाणी अडकले असतील ते सुद्धा ते परत मिळण्याची शक्यता येणाऱ्या डिसेंबर महिन्यात आहे. त्याचप्रमाणे वडिलोपार्जित जी संपत्ती असेल त्यात काही भांडणं असतील ती भांडणं सुद्धा मिटण्याची शक्यता डिसेंबर महिन्यात आहे. म्हणजेच काय की येणारा जो डिसेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय भाग्यकारक असणार आहे. तुम्हाला तुमची पैशाची आवक सुद्धा वाढणार आहे. पैशाची आवक वाढल्याबरोबरच तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी तो खर्च पण करणार आहात, गुंतवणूक करणार आहात, नवीन वाहन खरेदी करणार आहात. परंतु तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अनावश्यक खर्च तुम्हाला डिसेंबर महिन्यात टाळायचा आहे. एखाद्या गोष्टीवर जर तुम्हाला खर्च टाळता आला तर तो खर्च तुम्हाला टाळायचा आहे आणि बचतीची सवयही तुम्हाला लावायची आहे. त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवा, गुंतवणूक करत असताना तज्ज्ञाचा सल्ला मात्र नक्की घ्या. येणारा जो डिसेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी गुंतवणुकीसाठी अतिशय चांगला आहे. त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही नोकरीमध्ये कामाच्या ठिकाणी तणावमुक्त काम करणार आहात. तुम्हाला आधीच्या महिन्यात किंवा आधीच्या काळात जो नोकरीच्या ठिकाणी तणाव होता तो तणाव तुमचा दूर होणार आहे आणि तुम्ही तुमचे काम हे तणावमुक्त करणार आहात. त्यानंतर बघा, जर तुम्हाला वरिष्ठ एखादे काम देतील ते काम तुम्ही परफेक्टपणे पूर्ण करणार आहात. एकदम चांगल्या रीतीने ते तुमची जबाबदारी सांभाळणार आहात. त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याबरोबरच तुम्हाला पगारवाढ सुद्धा मिळू शकते आणि तुमच्या सहकाऱ्यांचं नोकरीमध्ये तुम्हाला चांगलं सहकार्य राहील. तुम्हाला आनंदाचे दिवस हे नोकरीमध्ये येणार आहे. ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना, मकर राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबर नंतर तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. थोडेसे प्रयत्न करा. प्रयत्नाबरोबर तुमचे कर्म चांगले ठेवा तर येणारा 15 डिसेंबर नंतरचा काळ तुमच्या नोकरीसाठी योग्य आहे. त्यानंतर बघा, व्यावसायिक लोकांसाठी येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. कस्टमरशी बोलताना, ग्राहकांशी बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. चिडचिडेपणा करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. तर व्यवसायात तुमची चांगली उलाढाल होणार आहे. तुमचे कस्टमर वाढणार आहे. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात जर एखाद्याला नवीन व्यवसाय टाकायचा असेल तर तो सुद्धा व्यवसाय तुम्ही डिसेंबर महिन्यात टाकू शकता. म्हणजेच काय की येणारा डिसेंबर महिना मकर राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया की महिला वर्गासाठी डिसेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे. थोडंसं महिलांनी सावधानगिरीने काम करा. काम करत असताना काळजीपूर्वक काम करा. तुम्हाला स्वयंपाकघरात काम करत असताना लागणार नाही, कापणार नाही याची काळजी घ्या. वाहन चालवताना महिलांनी विशेष करून
आपल्या वाहनावर नियंत्रण ठेवा, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा आणि महिला वर्गाची जी धावपळ होत आहे त्या धावपळीमुळे तुम्ही तुमचं काम करत असताना अतिशय सावधानगिरीने काम करा. महिला वर्ग काही नवीन दागिन्याची खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे एखादी वाहतूक सुद्धा महिला वर्ग येणाऱ्या काळात खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे महिलांनी आपली डिसेंबर महिन्यात थोडंसं आरोग्य पण सांभाळायचं आहे. व्यायामाकडे महिला वर्गाने लक्ष द्यायचं आहे. व्यायाम केल्यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं राहत असतं. त्यामुळे महिलांनी विशेष करून व्यायामाकडे लक्ष नक्की द्या आणि काम करत असताना सावकाशपणे हळूहळूपणे आपलं काम महिला वर्गाने केलं पाहिजे. म्हणजेच काय मित्रांनो की येणारा जो डिसेंबर महिना आहे तो मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला 7.5 सुद्धा चालू आहे, पण 7.5 सुद्धा चालू असली तरी येणारा डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही चांगले कर्म ठेवा. तुमचे जर कर्म चांगले असले तर कुठल्याही प्रकारचा 7.5 तुम्हाला हा त्रास जाणवणार नाही. त्यानंतर बघा की तुम्हाला 2 आनंदाच्या गोष्टी सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात मिळू शकतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. जर एखादा मकर राशीची व्यक्ती जर नोकरीमध्ये असेल तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. प्रमोशनाबरोबरच तुम्हाला पगार सुद्धा वाढू शकतो. त्यानंतरची दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यांची लग्न करण्याची इच्छा असेल, ज्या मकर राशीच्या व्यक्तींना लग्न करण्याची इच्छा असेल त्या मकर राशीच्या व्यक्तींची लग्न ही डिसेंबर महिन्यात जमू शकतात. ज्या इच्छित स्थळी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही स्थळ बघितलं आहे त्याच ठिकाणी तुमचं लग्न जुळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ह्या 2 आनंदाच्या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यानंतर बघा की मकर राशीच्या व्यक्तींना 7.5 चालू आहे, पण 7.5 चालू असली तरी डिसेंबर महिना हा तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. ते छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा डिसेंबर महिना तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काय तीळ व तेल वाहू शकता. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन करू शकता. तिसरा उपाय म्हणजे तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता. मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.